काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन या शिक्षण मंडळानं घेतलेल्या 10वी ICSE आणि 12वी ISC या परीक्षांचा निकाल जाहीर झालाय। 10वीचा निकाल 99.18% तर 12वीचा निकाल 99.13% इतका लागलाय। दोन्ही परीक्षांमध्ये मुलींनी आघाडी घेतली। देशात ICSE मध्ये मुलींचा निकाल हा 99.46% तर ISC मध्ये 99.48% लागलाय। 10वीच्या परीक्षेला 2.58 लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते। त्यापैकी 99%हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। या निकालातून पुन्हा एकदा मुलींच्या उत्कृष्ट कामगिरीची नोंद झाली। विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात CET कक्षानं विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांमधील प्रश्न आणि उत्तरावर आक्षेप नोंदवण्यासाठी ऑब्जेक्शन ट्रॅकरचं वेळापत्रक जाहीर केलंय। मार्च-एप्रिल 2026 मध्ये परीक्षा दिलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनद्वारे ही सुविधा उपलब्ध होणार आहे। MCA, MHMCT, MPEd, MAd, 3 वर्षीय LLB, BPEd, BEd, MAd आणि BEd या अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांना उत्तरपत्रिका आणि अधिकृत उत्तर की पाहण्याची संधी दिली जाणार आहे। त्यानंतर मर्यादित कालावधीत आक्षेप नोंदवता येणार आहे। MHMCT आणि MCA साठी 30 एप्रिल ते 2 मे, MPEd, MAd, LLB आणि BPEd, BEd आणि MAd साठी 1 ते 3 मे तर BEd साठी 3 ते 5 मे दरम्यान आक्षेप नोंदवण्याची मुदत देण्यात आली। राज्यातील समूह विद्यापीठांना केंद्र सरकारकडून अपेक्षित निधी न मिळाल्यानं निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींवर राज्य सरकारनं आता दिलासा दिलाय। कुलगुरू, प्रकुलगुरू आणि कुलसचिव यांच्या वेतनासाठी राज्याकडून दरवर्षी सुमारे 2 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारसीनुसार स्थापन झालेल्या या विद्यापीठांना केंद्राकडून 50 कोटींची मदत मिळण्याची अपेक्षा होती। मात्र निधी न मिळाल्यानं त्यांची आर्थिक घडी विस्कटली होती। सध्या राज्यात डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ, MHNC विद्यापीठ, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ आणि वारणा विद्यापीठ ही 4 समूह विद्यापीठं कार्यरत आहेत। राज्याच्या या निर्णयामुळे त्यांना काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य मिळण्याची अपेक्षा आहे। मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात कंत्राटदाराकडून फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेविका सईदा खान यांनी केलाय। बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत गैरप्रकारांचे पुरावे सादर केले। नदीलगतच्या भागात रात्री राडारोड्याची अवैध विल्हेवाट लावून त्यावर गाळ टाकून गैरव्यवहार लपवला जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे प्रत्यक्षात किती गाळ काढला जातोय याबाबत शंका निर्माण होत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। यापूर्वीही मिठी नदीतील गाळ काढ कामात अनियमितता आणि आर्थिक गैरप्रकारांचे आरोप झालेत। या पार्श्वभूमीवर संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी खान यांनी केली। प्रशासनाच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलंय। वांद्रे कुर्ला संकुल अर्थात BKC परिसरातील 2 महत्त्वाच्या भूखंडांच्या लिलावानंतर अखेर वर्षभरानं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देकारपत्र वितरित करण्यात आले। यामध्ये ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल आणि DY पाटील एज्युकेशन ग्रुप यांनी अनुक्रमे भूखंड मिळवलेत। या निर्णयामुळे BKCत अत्याधुनिक ज्युपिटर रुग्णालय आणि DY पाटील विद्यापीठ उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय। या लिलावातून MMRDAला सुमारे 580 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय। शहराच्या पायाभूत आणि शैक्षणिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे। शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी महत्त्वाचे निर्देश दिलेत। दाटीवाटीची वस्ती आणि झोपडपट्टी भागांमध्ये अधिक कचरा निर्माण होत असल्यानं अशा विभागांचं सूक्ष्म निरीक्षण करून भौगोलिक माहिती व्यवस्थापन प्रणाली अर्थात GIS या माध्यमातून उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। ज्या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो त्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर CCTV यंत्रणा बसवून निगराणी ठेवण्यावरही भर देण्यात आलाय। स्वच्छतेसाठी नवनवीन प्रयोग राबवताना नागरिक संघ, सेवाभावी संस्था तसंच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सारख्या संस्थांचं मार्गदर्शन घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात। दरम्यान भिडे यांनी बुधवारी पहाटे वडाळा, चेंबूर आणि चुनाभट्टी येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता चौक्यांना आकस्मिक भेट देत कामाचा आढावा घेतलाय। या उपाययोजनांमुळे शहरातील स्वच्छतेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे। मुंबई शहरात तब्बल 164 अनधिकृत शाळा सुरू असल्याचं समोर आलंय। त्यापैकी सर्वाधिक शाळा देवनार आणि मानखुर्द परिसरात असल्याची माहिती आहे। या शाळांची दरवर्षी अनधिकृत म्हणून नोंद होत असतानाही त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरते।
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावरही शिक्षण विभागाकडून कोणतीही कठोर पावलं उचलली नसल्यानं या शाळांना यंदाही अभय मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शासन निर्णयानुसार अनधिकृत शाळांप्रकरणी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई अपेक्षित असली तरी आतापर्यंत किती अधिकाऱ्यांवर कारवाई झाली याबाबत माहिती समोर आलेली नाही। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेचा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। येत्या काही महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नियमित आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे। दररोज सुमारे 50,000 प्रवासी या विमानतळाचा वापर करणार आहेत असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान एअर इंडिया या विमान कंपनीने मात्र उच्च दर, अपुरी कनेक्टिव्हिटी आणि दुहेरी विमानतळ संचलनामुळे वाढणारा खर्च यांचा हवाला देत सुरुवातीच्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे। या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळाचं आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढण्याची शक्यता आहे। भविष्यात प्रवासी वाहतुकीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे। जोगेश्वरी पूर्व येथील मजासवाडीतील सर्वोदय नगर पुनर्विकास प्रकल्पातील अडथळे दूर होण्याची शक्यता निर्माण झाली। असहकार्य करणाऱ्या 22 कुटुंबांबाबत म्हाडानं 4 आठवड्यात निर्णय घ्यावा असं उच्च न्यायालयाने आदेश दिलेत। 2008 पासून रखडलेल्या या प्रकल्पात 579 कुटुंबांचा समावेश आहे। मंत्रा प्रॉपर्टीजचा 614 कोटींचा प्रस्ताव मंजूर असून 18 महिन्यात घरं देण्याचं आश्वासन आहे। न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रकल्पाला वेग मिळून रहिवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।